महसूल प्रशासन गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख करण्याकामी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 सुरू असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात आज पावतो एकूण 41 मंडळात शिबिर यशस्वी झालेले असून आतापर्यंत 29,747 योजनांचा लाभ देण्यात आलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या दौऱ्यात राज्यातून गाव पातळीवरून मोठ्या प्रमाणात निवेदन प्राप्त झाल्याने शिबिराचे विस्तारित स्वरूपात गाव पातळीपर्यंत पोहोचणे कामी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर विस्तारित करून जिल्ह्यातील मंडळ कार्यालय वगळून तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून गावभेट समाधान शिबिर सुरू करण्यात आले। त्याप्रमाणे 15 तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकानिहाय गावांची यादीसह सदर कार्यक्रम 15 एप्रिल ते 20 मे पर्यंत घेण्याचे नियोजन करण्यात आलं असून समाधान शिबिरात पहिल्यापासून आघाडीवर असलेल्या बागलाण तालुक्यातील गावभेट समाधान शिबिराचे ठेंगोडा येथे जोरदार सुरुवात करण्यात आली आहे। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी महेश शिलाप, बागलाणचे तहसील कैलास चावडे, संजय गांधी, योजनेचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील, पुरवठा निरीक्षक विनायक कोळी तसेच सटाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भैया सावंत, सटाणा मंडळ अधिकारी संतोष गोरेराव, ब्राह्मणगाव मनोज भामरे, ग्राम महसूल अधिकारी दीपक मोठे, रोहित निकम, राजेश सुरवसे, ग्रामसेवक राजीव थोरात, ठेंगोडा सरपंच भारती वाघ, त्याचबरोबर महसूल विभाग, भूमी अभिलेख, पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी देखील उपस्थित होते। या प्रसंगी ठेंगोडा गावातील रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, ई मोजणी, ॲग्रिस्टॅग दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलियर, जिवंत सातबारा उतारे, प्रलंबित फेरफार, अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायदा, विविध नोंदणी, विविध सामाजिक अर्थसहाय्य योजना, शासकीय विहीर वाटप, निराधार गावातील सर्व शेतकऱ्यांना नागरिकांना विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आलाय। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हंसराज सोनवणे, चंद्रकांत वाघ, गिरीश चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले। तलाठी मोठे यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानलाय। सूत्रसंचालन मनोज भामरे आणि सतीश निकम यांनी केलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।